लिसन केअरफुली. आपलं टार्गेट आहे की गुट्टे सरांना EPH चा फॉर्म्युला पाहिजे. फेज EMF कसा आहे विद्यार्थ्यांनो, फेज EMF मिळाल्याशिवाय व्होल्टेज रेग्युलेशन डिटरमाइन करता येत नाही. पण हा फेज EMF चा मला एक नाही, दोन नाही, तीन फॉर्म्युले पाहिजे. कारण यांचं म्हणणं काय येतं की थ्री फेज अल्टरनेटरचा फेज EMF बदलतो जेव्हा लोडचं नेचर बदलतं. आपल्या ब्रँच मध्ये लोडचे तीन प्रकार असतात, रेझिस्टिव्ह, इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह. तर सगळ्यात पहिलं ते मी एक प्लॅटफॉर्म म्हणून घेतो. काय प्लॅटफॉर्म म्हणजे काय? एक बेसिक वेक्टर डायग्राम. जी वेक्टर डायग्राम मी प्रत्येक ठिकाणी कॉपी करत चालणार. काय करत चालणार? सो लक्ष द्या, मी रिपीट नाही करणार, आता सांगतो. उदाहरणार्थ सगळ्यात पहिला जो तुमचा रेफरन्स वेक्टर असतो कोणता? त्याला म्हणतात व्ही का VT. VT एक असा वेक्टर आहे जो त्याची जागा कधीच बदलणार नाही. म्हणजे गुट्टे सरने जर VT असा ड्रॉ केला तर हा VT R साठी पण राहणार, L साठी पण राहणार आणि C साठी पण राहणार. दॅट्स द पॉइंट. सो दिस वेक्टर इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. मी आताच सांगतो, कधी पण जो पहिला वेक्टर बोर्डवर ड्रॉ केला जातो त्याला कोणता वेक्टर म्हणतात? रेफरन्स, जो कधीच चेंज होत नाही. त्याच्यानंतर जो सगळ्यात मेन वेक्टर आहे त्याला IA म्हणतात. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट वेक्टर ऑफ टुडे सेशन. IA डिपेंड करतं इन फेज आहे, लॅग फेज आहे का, लीड फेज. इन फेज म्हणजे मध्ये, लॅग असेल तर खाली, लीड असेल तर वर. सो जो IA असतो याचं नेचर खूप मोस्ट वॉन्टेड आहे, मी आता सांगत आहे. ते आपण लोडवर बघू. IA नंतर जो पुढचा वेक्टर ड्रॉ केला जातो तो IARA असतो. याला म्हणतात व्होल्टेज ड्रॉप ड्यू टू आर्मेचर रेझिस्टन्स. रिपीट, ड्रॉप ड्यू टू आर्मेचर. मराठीत सांगतो साध्या भाषेत, IARA याची दिशा फॉलो करतो. उदाहरण देऊ, IA जर पुढे गेला तर हा पण पुढेच जातो. IA वर गेला तर हा पण वरच जातो. IA खाली गेला तर हा पण खाली जातो. याच्या नंतरचा जो ड्रॉप असतो त्याला IA एक्सेस म्हणता. बोला, IA एक्सेस कधी पण IARA ला 90 डिग्रीने लीड करतो. बोला पोरं मला समजलं नाही, मी सांगतो, घाबरायचं नाही. हा तुम्ही ड्रॉ केला IA इंटू, तर IA एक्सेस कधी वरच असतो 90 डिग्री मध्ये, खाली कधीच नसतो. सो तुम्हाला आत्ताच काही गोष्टी सांगत आहे. जेव्हा मी पहिली वेक्टर डायग्राम ड्रॉ करेल तेव्हा अजून चांगलं कळेल. सो परत एकदा बोला, पहिलं कोण आहे? मला आत्ताच सांगा, IARA कोणाची दिशा फॉलो करतो? IA. एकदा तुम्हाला हे कळलं, पुढचं कॉपी पेस्ट आहे, कॉपी पेस्ट आहे, कॉपी पेस्ट आहे. IA एक्सेस किती डिग्री? 90. खाली की वर? अरे पायथागोरस थेरम लावा, तुम्हाला तिसरा वेक्टर मिळतो ज्याला म्हणतात IAZS. उतरू का पहिल्यामध्ये? चांगलं समजा, लक्ष देऊ नका. सगळ्यात पहिला लोड गुट्टे सर जो बोर्डवर प्रेझेंट करताय त्याला रेझिस्टिव्ह लोड म्हणता. बोला, एकदाच सांगणार, रिपीट नाही करणार. डायग्राम नीट लक्ष देऊन बघा, कारण अशा डायग्राम तुम्हाला नंतर कोणी सांगणार बी नाही, एवढा किचकट बी नाही. हे कसं तुम्ही स्वतःच्या मनात भीती करून बसलेत म्हणून समजत नाही. एकदम सोपं आहे. कसं तुमच्या कन्सेप्टच क्लिअर नाहीत फेज डिफरन्स बद्दल, वेक्टर डायग्राम कसं कळतील? आणि मी स्वतः ऑब्झर्व केले, इलेक्ट्रिकल मध्ये ज्या विद्यार्थ्यांना वेक्टर डायग्राम कळतात ना, समजायचं त्यांचं नॉलेज थोडं चांगलं आहे. इज दॅट क्लिअर? सांगा विद्यार्थी मित्रांनो, रेझिस्टिव्ह लोड म्हणजे रेझिस्टरला फेज अँगल हा 0 असतो. 0 म्हणजे कोणता फेज? इन फेज. गुट्टे सरांचं टार्गेट काही वेगळं नाही. सर इज गोइंग टू स्ट्रगल फॉर ई का EPH. लक्ष द्या. वाटलं तर मी या तिघाचे सेपरेट व्हिडिओ जे शूट केले होते ते बी तुमच्या लेक्चर मध्ये टाकून देईल. तुम्हाला अजून काही वेगळ्या भाषेत बघायचं असेल तर चालेल. लक्ष द्या. शाला गो टू द वेक्टर डायग्राम. इकडे तिकडे न भटकता गुट्टे सर डायरेक्ट वेक्टर डायग्राम मध्ये कुदताय. घाबरू नका, पहिल्याची वेक्टर डायग्राम थोडी सोपी आहे, कारण वेक्टर वर बी जात नाही आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो. सो कोण सांगेल सगळ्यात पहिलं? आता सांगा, सगळ्यात पहिलं कोण ड्रॉ करायचं? व्ही का VT? नंतर I की IA नंतर काय करायचं मी सांगतो. हे दोन वेक्टर विसरू नका. शाला स्टार्ट. सो सगळ्यात पहिला वेक्टर ड्रॉ केला सरांनी VT कधी पण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस डायरेक्शन असतो. कुठे? म्हणजे इकडे. हा कधीच कोणासाठी चेंज होणार. आता गुट्टे सरांना ड्रॉ करायचा IA कसा असेल? इन फेज. कारण इथं फेज अँगल किती आहे? इन फेज म्हणजे विद्यार्थ्यांनो खाली वर की सेंटरला? सेंटरला. सो गुट्टे सरांनी एक नवीन वेक्टर घेतला असा हातामध्ये आणि तो सेंटरला ड्रॉ केला ना. थोडा पुढे येऊन जातो, किचकटपणा होणार नाही जास्त. सो मी काय केला, दुसरा एक वेक्टर ड्रॉ केला ज्याचं नाव काय? IA इंटू RA. एक काम करा, इथून जो पुढचा वेक्टर आहे तो IARA आहे. चालेल? एवढा वेक्टर VT, इथून पुढचा IA इंटू RA. तुम्हाला काय बोललो होतो? IARA ला परफेक्ट 90 डिग्री मध्ये कोण असतो? इतक्या लवकर विसरले? IA एक्सेस. बोला. आणि विद्यार्थी मित्रांनो, IA एक्सेस ला जेव्हा तुम्ही असं जॉईन करता, आठवलं का?
तेव्हा तिसरा वेक्टर मिळतो इम्पिडन्स. बोला. सो हा जो ट्रायंगल आहे हा 90 डिग्री आहे ना. सो हा भेटला आय ए इंटू झेड एस. सगळ्यात शेवटची स्टेप असते ईपीएच ची. तुम्ही विसरताय वाटतं. तुम्हाला जे पाहिजे ते अजून ड्रॉ केलं. तो सगळ्यात शेवटी काय करायचं, याची टेल म्हणजे शेपूट आणि याचं हेड म्हणजे समोरचा चेहरा सगळ्यात शेवटी ड्रॉ करायचा. आता सांगतो, रिपीट नाही करणार. ईपीएच चा वेक्टर बोला सर्वात शेवटी ड्रॉ केला जातो. शेवटी का? कारण तो आउटपुट असतो. काय असतो? सो सरांनी ड्रॉ केला ई का ईपीएच. गुट्टे सरांचं टार्गेट आहे ईपीएच काढायचं. ही झाली तुमची पहिली वेक्टर डायग्राम. तुम्ही म्हणाल गुट्टे सर आम्हाला सगळं मान्य आहे, पण याच्यात फेज अँगलच नाही, कसं काय असेल? 0 आहे. तेच तर शिकवते. म्हणून काय बोललो, रेजिस्टरची वेक्टर डायग्राम सर्वात सोपे आहे. तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिसतोय का? मला तर दिसतोय. फर्स्ट सेकंड हँड लावा याला बिंदास. एक काम करा, थोडं व्यवस्थित दिसण्यासाठी आपण याला थोडं नाव देऊ. याला नाव देऊ ए, या छोट्या पॉइंटला नाव देऊ बी, याला नाव देऊ सी, याला नाव देऊ डी. चालेल का? गुट्टे सर इज गोइंग टू अप्लाय विच थेरम. तयारीत राहा. कशाला वेळ वाया घालता, बोर्ड लक्ष द्या. अप्लाय पायथागोरस थेरम. शाल आय स्टार्ट? पायथागोरस थेरम मध्ये हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल्स टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. आता एवढं बी कळत तसंच आहे, त्याला मी काहीच करू शकत नाही पोरांनो. एडीचा स्क्वेअर इज इक्वल्स टू एसीचा स्क्वेअर प्लस सीडीचा स्क्वेअर. बोर्ड लक्ष. एडीचा स्क्वेअर जशाला एसी म्हणजे धिस प्लस धिस ना. एसी म्हणजे ए बी प्लस बीसी, ए बी प्लस बीसी ब्रॅकेटचा प्लस सीडीचा. सो एडीचा स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता वेळ आलेले व्हॅल्यू पुट करायची. तसं तुम्ही एबीसीडी नाव नाही दिले तरी चालतं, पण सगळ्याच विद्यार्थ्याला कळतं असं नाही. सो माझं कर्तव्य आहे सांगणं. सांगा मग एडी किती आहे? ई का ईपीएच? ईपीएचचा एबी किती आहे? व्हीटी. आणि बीसी किती आहे? आय ए इंटू आर ए ब्रॅकेटचा. आणि सीडी किती आहे? आय इंटू एक्सेस. भेटला रे फॉर्म्युला. मला स्क्वेअर नाही पाहिजे. स्क्वेअर नाही पाहिजे ना. सो फायनल फॉर्म्युला ईपीएच इज इक्वल्स टू अंडर रूट मध्ये व्हीटी प्लस आय ए आर ए चा स्क्वेअर प्लस आय ए एक्सेस चा स्क्वेअर. हा भेटला गुट्टे सरांना पहिला फॉर्म्युला रेझिस्टिव्ह लोड साठी. कोणता लोड? कन्क्लुजन मी सांगतो. तुम्हाला माहित आहे का, जर लोड रेझिस्टिव्ह असेल कोणता, सहसा जो ईपीएच असतो ना तो व्हीटी पेक्षा मोठा असतो. बोर्डो लक्ष. पर्सेंटेज ऑफ व्ही आर इज इक्वल्स टू, हे पण लेक्चर घरी बघायला सांगितलं असतं राज. मी डबल शिकवत आहे का, ते जेव्हा मी लाईव्ह शिकवतो थोडा इम्पॅक्ट पडतो. बोर्डो लक्ष द्या जरा. दिस इज ईपीएच मायनस व्हीटी अपॉन व्हीटी इंटू युनिट इज पर्सेंटेज. रेझिस्टिव्ह लोड मध्ये ईपीएच मोठा असतो आणि व्हीटी छोटा असतो. सो पहिली व्हॅल्यू मोठी, दुसरी छोटी ना. मोठ्या व्हॅल्यूतून छोटी व्हॅल्यू मायनस केली तर आन्सर पॉझिटिव्ह. शिकायला काय भेटलं? रेझिस्टिव्ह लोड मध्ये रेग्युलेशन हे पॉझिटिव्ह असतं. काय? एकदा बघून घ्या. आता सांगा काही क्युरी आहे का? डबल नाही सांगणार. मी परत एकदा सांगतो, रेझिस्टिव्हचे डायग्राम थोडे सोपी आहे ऍज कम्पेअर टू इंडक्टिव्ह अँड कॅपॅसिटिव्ह. बघून घ्या लवकर. पायथागोरस मध्ये स्क्वेअर नसतो का? मग रूट गेला म्हणजे स्क्वेअर थोडाच उडतो. इथं का? इथं घेऊन घ्या ना स्क्वेअर. मग काय एवढं? काही गोष्टी स्वतः बघायच्या असतात राज. समोरून बघण्यात आणि इथून बघण्यात जमीन आसमानचा फरक असतो. तुम्ही एका दिवशी लेक्चर घ्या, मग तुम्हाला सांगतो मी. समजलं का? कारण हे इन फेज आहे. कोणतं फेज? लॅग आणि लीड याच्यापेक्षा किचकट आहे. एवढं बी किचकट नाही. जर तुम्ही प्रॉपर डायग्राम ड्रॉ केली तर मला प्रॉब्लेम नाहीये. याच्यात एक तुम्हाला फायदा काय झाला माहिती आहे का? तुम्हाला राईट अँगल डायरेक्ट भेटला, मेहनत करायची गरज पडली. सो काही पाठ करा की न करा, मला ईपीएच चा फायनल फॉर्म्युला सांगा रेझिस्टिव्ह लोड साठी. अंडर रूट, मी जसं सांगतो तसं पाठ करायचं, पहिलं ऐकायचं. रेझिस्टिव्ह लोड साठी ईपीएच चा फॉर्म्युला येतो इन अंडर रूट इन अ ब्रॅकेट व्हीटी प्लस आय ए आर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस इन अनदर ब्रॅकेट आय ए इंटू एक्सेस ब्रॅकेटचा. समजलं? याच्यात कॉस फाय दिसतोय? नाही. साइन फाय दिसतोय? पुढच्यात दिसेल. लक्ष देऊ नका. जाऊ दुसऱ्यामध्ये. लक्ष.
आता कसं आहे, तुम्हाला पहिली नाही समजली तर दुसरी समजायलाच पाहिजे, दुसरी नाही समजली तिसरी समजायला पाहिजे, तिन्ही नाही समजल्या लेक्चर डबल बघायचं, नाही समजलं परत डबल. तुम्हाला तुम्हाला हे तेव्हाच समजेल जेव्हा तुम्हाला फेज डिफरन्स कळतो काय. जर तुम्ही रट्टा मारून पुढे आलेले असाल, जर तुम्हाला फेज डिफरन्सच कळत नसेल तर तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन देतो, रट्टा मारायचा आणि पुढे चालायचं, जे मी कधीच मुलांना सजेस्ट नाही करत, तरी पण सांगत आहे. बोला नंबर 2 कोणता आहे? इंडक्टिव्ह लोड. तुम्ही काही पाठ करा की न करा, प्लीज या गोष्टी विसरू नका, कारण हे ज्याला समजलं प्लॅटफॉर्म त्याला बाकीचं समजलं. सगळ्यात पहिलं काय ड्रॉ करायचं? व्हीटी नंतर आयची कोण दिशा फॉलो करतो, बाकीचं सगळं फिक्स आहे, तेच तर सांगतो. सो एक तर वेक्टर डायग्राम वर जाईल, नाही तर जाऊ दे ना, काय टेन्शन घेतं. बोला नंबर 2 ला कोणता लोड आहे? इंडक्टिव्ह म्हणजे यल लोड असतो, बरोबर आहे ना. इंडक्टिव्ह लोडला कोणता फेज? लॅग फेज. लॅग फेज मध्ये फेज अँगल प्लस असतो की मायनस? मायनस. म्हणजे एवढं तर फिक्स आहे की तुमचा आय ए चा वेक्टर मध्ये राहणार, जास्त खाली नाही घ्यायचा, कारण तो 100% 90 नसतो, थोडा घ्यायचा. शाला स्टार्ट किचकडा वेक्टर डायग्राम लक्षात एकदा सांगणार, परत नाही सांगणार. सगळ्यात पहिले मी व्हीटी ड्रॉ करतो, चालेल? थोडा मोठा ड्रॉ करून घेतो, टेन्शन कशाला घेता, तशी जी गरज पडेल का नाही माहित नाही मला, पण ठीक आहे. तो सगळ्यात पहिले ड्रॉ केला व्ही का व्हीटी? व्हीटी म्हणजे रेफरन्स वेक्टर. बोला रेफरन्स वेक्टर. ठीक आहे, याला थोडं वर घेतो मी, जागा लागणार आहे मला, असं या साईडला. पोरांना दुसरा वेक्टर गुट्टे सरना ड्रॉ करायचा, आय की आय ए? आय वर असेल का खाली असेल? खाली ना. सो हा इन फेज आहे, हा लॅग फेज असतो, जास्त खाली घेत नाही, इतकं घेतो, चालेल ना. हा घेतला गुट्टे सरनी. दुसरा वेक्टर थोडा मोठा घेतो, ठीक आहे ना. या मोठ्या वेक्टरला नाव दिलं आय ए. हा व्हीटी जरा जास्तच मोठा झालेला, थोडं लहान करतो, इथपर्यंत करतो, चालेल ना. ड्रॉ केला व्ही का व्हीटी. याच्यातला फेज अँगल हा फाय असतो, इथं फाय आला. मागेल्यात फाय होता का? 0. इथं फाय असतो त्यात काही विषय नाही, चालेल. आता इथून पुढे फिक्स आहे. सांगा याच्यानंतर कोण ड्रॉ करायचा? आय ए इंटू आर ए कुणाची दिशा फॉलो करतं? मग आय ए आर ए असा असतो ना, पुढे नाही जाणार, वर नाही, याच्या दिशेला येणार, असं ना. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे ना. थोडा स्केलचा वापर करू आपण, चालेल. 6 ड्रॉ केला आपण, आय ए इंटू आर ए, चालेल का? बस झाला एवढ्या, याच्या पुढे जायची गरज नाहीये. 6 ड्रॉ केला सरांनी, आरामात लिहायचं. आय ए इंटू 90 डिग्री मध्ये कोण असतो? आय ए इंटू एक्सेस. फक्त 90 डिग्री असं ड्रॉ करा की लाईन थोडी वर गेली पाहिजे, चालेल ना. वाटते ना 90 डिग्री? मग राहू देतो याला असंच. हा जरा नावं नीट द्यायचे फक्त. आय ए इंटू एक्सेस, समजलं? पायथागोरस थेरमने या दोघांना जॉईन करा. केलं का? सांगायचं नाव काय असतं? आय ए इंटू झेड एस, ज्याचा मी वापर नाही करणार, तरी पण लिहिता आपण. सगळ्यात शेवटची स्टेप, याचं टेल आणि याचं हेड जॉईन करायचं. जी पहिली स्टेप आहे का शेवटची स्टेप आहे? दिस इज स्टँड्स फॉर ईपीएच. विसरले का? सगळ्यात शेवटी कोणता वेक्टर ड्रॉ होतो, ई का ईपीएच? क्वेश्चन मार्क. पण मला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न, इथं ट्रायंगल बनवावा लागतो. मग आता काही तो जुगाड करावा लागेल की आपण याला ट्रायंगल मध्ये कन्वर्ट करून देतो, टेन्शन घेऊ नका. आता तुम्हाला किती जणांना ट्रायंगल दिसतोय नाही दिसतोय मला माहित नाही, पण मला तर दिसत आहे. कसं काय दिसत आहे बघायचंय? बघा इकडे मी सांगतो. ही साईड दिसते का? ही खाली घेऊन या अशी, आली का? ही साईड दिसते का? ही खाली घेऊन या अशी, आली ना. इकडे बघा 90 डिग्री बनला ट्रायंगल. फक्त एवढाच आहे की जो काटकोन त्रिकोण असा असतो ना, तो थोडा असा झालाय. आता काटकोन त्रिकोण असाच पाहिजे, कुठे काही बॉन्ड पेपर लिहिले का पायथागोरस ना? काटकोन त्रिकोण कसंही असो, आपण त्याला इझिली पायथागोरस थेरम लावू शकता. पण एक प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांना, पहिलं तर नाव देतो मी, गडबड नाही करायची. दिस इज ए, दिस इज बी, दिस वन इज सी, दिस इज डी अँड द लास्ट ई. बस झालं. सगळ्या साईड माहित आहेत का बघा, मगच पायथागोरस लावायचं. उगा हवेत बाण नाही मारायचे, समजलं? सो मी सांगतो तुम्हाला, बीसी आपल्याला माहित आहे बघा, आय ए इंटू डन. याच्यावर नंतर बोलेल मी, याच्यावर बी नंतर बोलेल. इकडचं माहित आहे ना, इकडचं माहित आहे. हा प्रॉब्लेम असा आहे, हे माहित कोण म्हटलं माहित नाही, इट इज व्हीटी कॉस फाय. अरे फेज अँगलच्या लगतची बाजू जी असते ती कॉस असते, माहित आहे ना ट्रायंगल मध्ये, आणि समोरची बाजू साइन असते, व्हीटी साइन फाय. आता हे पण तुम्हाला शिकवावं लागेल का, ज्याला मॅथमॅटिक्स मध्ये रिझोल्युशन ऑफ वेक्टर म्हणता. मी सांगतो, समजा ए आहे ना, त्याच्या जवळची बाजू थिटा आहे ना,
तर याला लिहितात ए कॉस थिटा, तर समोरचीला लिहितात ए. तर तेच सांगतो, लगतची बाजू असेल तर कॉस घ्यायचा आणि समोरची असेल तर, अरे ही साईन आहे ही पण साईन आहे ना. हे माहित आहे, 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 म्हणजे मी आता पायथागोरस थेरम लावू शकतो. गडबड नका करू, अप्लाय पायथागोरस थेरम. शाल आय स्टार्ट? हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल्स टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा. सो एई चा स्क्वेअर इज इक्वल्स टू AC चा स्क्वेअर सीई चा स्क्वेअर. गडबड नाही करायची. एई चा स्क्वेअर, AC म्हणजे AB प्लस BC चा स्क्वेअर प्लस CD प्लस DE चा स्क्वेअर. आता तुम्हाला किती जणांना व्हॅल्यू दिसतात का नाही मला माहित नाही, पण मला तर दिसत आहेत, मी व्हॅल्यू पुट करायला रेडी आहे आता. एई म्हणजे हायपोटेनियस ना, EPH चा AC किती आहे, VT कॉस, अर्धवट उत्तर नाही द्यायचे, प्लस IA इंटू RA ब्रॅकेटचा प्लस VT साइन फाय, त्याच्यावर काय होता IA इंटू एक्सेस चा स्क्वेअर. मला स्क्वेअर नाही पाहिजे. सो फायनली तुम्हाला दुसऱ्या लोड साठी फॉर्म्युला भेटला, EPH इज इक्वल्स टू अंडर रूट मध्ये फॉर्म्युला पाठ केला, बोला, इन ब्रॅकेट VT कॉस फाय प्लस पहिला ड्रॉप IA इंटू चा कॉस फाय काढून साइन फाय टाकायचा प्लस दुसरा ड्रॉप IA इंटू एक्सेस ब्रॅकेटचा. भेटला गुट्टे सरांना दुसरा फॉर्म्युला, जो मागल्यापेक्षा छोटा आहे का मोठा आहे, असू द्या मोठा, पण एवढा बी अवघड नाही. पहिल्या ब्रॅकेटमध्ये VT कॉस फाय प्लस पहिला ड्रॉप घ्यायचा, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये VT साइन फाय प्लस दुसरा ड्रॉप घ्यायचा, दोघाचा स्क्वेअर घ्यायची, दोघाची ऍडिशन घ्यायची, पण दोघाला अंडर रूट घ्यायला विसरायचं. संपला विषय. मग तुम्ही म्हणाल की गुट्टे सर इथं व्होल्टेज रेग्युलेशन पॉझिटिव्ह येतं का निगेटिव्ह? मी सांगतो, इथं जो VT आहे तो EPH पेक्षा कमी असतो, बरोबर. सो सांगण्याचं तात्पर्य काय, व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल्स टू EPH मायनस VT अपॉन VT ना. इथं VT छोटा, EPH मोठा आहे, म्हणजे परत एकदा व्होल्टेज रेग्युलेशन आहे. जनरल नॉलेज साठी सांगतो, रजिस्टर लोड असेल किंवा इंडक्टर, बोला, किंवा इंडक्टर, व्होल्टेज रेग्युलेशन हे प्लसच असतं. फक्त व्होल्टेज रेग्युलेशन गडबडतं कॅपॅसिटी लोड साठी. सो असं म्हटलं जातं, जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅपॅसिटी लोड 3 फेज अल्टरनेटरला जोडता, त्यावेळेस तुमचं व्होल्टेज रेग्युलेशन प्लस नसतं, काय असतं, मायनस असतं. काय हे कोणी विचारत नाही, पण माहित असो तुम्हाला. अजून थोडं लवकर यायचं ना. झालं, शेवटचं बीट आहे आता. एवढं उशीर कस काय? पहिला लोड कोणता होता, रेझिस्टिव्ह. दुसरा, मी उतरत आहे तिसऱ्यात, कोणता सांगा बरं. कुठली पण वेक्टर डायग्राम ड्रॉ करताना प्लॅटफॉर्म काय होतं, पहिलं VT ड्रॉ होतं, पुन्हा IA च्या दिशाला फॉलो करता IA इंटू RA, तिथून पुढचे वेक्टर डायग्राम फिक्स आहे. फक्त आपल्याला काही करून त्याला ट्रायंगल मध्ये कन्वर्ट करायचंय, कारण विदाउट ट्रायंगल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पायथागोरस थेरम लावता येणार, आणि पायथागोरस थेरम जर लागला नाही तर फॉर्म्युला बी तयार होणार. सांगा मग, लॅगिंग फेज मध्ये EPH चा फॉर्म्युला काय होता, अंडर रूट इन ब्रॅकेट, अर्धवट सांगायचं नाही, सांगायचं तर पूर्ण सांगायचं नसतं, नाही सांगायचं. काय करता नीट सांगा, ब्रॅकेट कॉस फाय प्लस IA RA ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस इन अनदर ब्रॅकेट VT साइन फाय प्लस IA इंटू एक्सेस ब्रॅकेटचा स्क्वेअर. मी उतरत आहे तिसऱ्यामध्ये. विद्यार्थ्यांनो, जे तिसरं लोड आहे आपल्या ब्रँच मध्ये त्याला कॅपॅसिटिव्ह लोड म्हणता, बोला. पोरांनो, इथं जे लोड आहे आपला तो कॅपिटल C आहे. C ला आपल्या ब्रांच मध्ये लीड फेज म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, इथं जो फेज अँगल असतो तो पॉझिटिव्ह असतो. तुम्ही जरा तिसऱ्या वेक्टर डायग्राम कडे लक्ष, समजणार तर नाही पण ट्राय करतो, ठीक आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह. मी आता सांगतो, लीड फेजचे डायग्राम अजून किचकट होणार आहे, कारण याचे ट्रायंगल लवकर भेटत, पण काही तो जुगाड करून काढावं लागेल आपल्याला. शाला स्टार्ट, लक्ष तर रिपीट नाही करणार. सगळ्यात पहिलं गुट्टेसने ड्रॉ केला V का VT, VT एवढं तर फिक्स. हा कधीच कोणासाठी चेंज होत, हा आला VT. फक्त नाव ना त्याच्यामध्ये द्यायचे, म्हणजे शोधायला प्रॉब्लेम आला नाही पाहिजे.
दुसरा वेक्टर मी ड्रॉ करत आय की आय ए. विद्यार्थी मित्रांनो कोण सांगेल इथं आय ए खाली येईल का वर येईल? वर येतो. हा इन फेज आहे ना, हा लॅग फेज आहे, तर आता काय येईल? लीड फेज. आय थोडं वर घेतो, चालेल ना? सोडून दे इकडे, मरू दे तिकडे त्याला. सो याला ड्रॉ केला आहे, याचा यूज करायचा का नाही करायचा नंतर बघू. पुढचा वेक्टर आय ए इंटू, माझा एक प्रश्न आहे, आय ए इंटू आर ए कुणाची दिशा फॉलो करतो? बरोबर ना? सो नीट बघा, आय ए इंटू आर ए वर जाईल ना, याची दिशा फॉलो करतो. हा इकडे चालला तर हा पण डन. ठीक आहे, डायग्राम थोडी किचकट येणार आहे, तयारीत राहा. दिस इज आय ए इंटू आर ए. आय ए इंटू आर ए ला परफेक्ट 90 डिग्री कोण असतो? आय इंटू एक्सेस. फक्त एक प्रिकॉशन घ्यायचंय, ही वेक्टर वर जाता कामा नये, घुसवायचं नाही त्याच्यात, वेक्टर इंटरसेक्ट करत नाही. सो अर्ध्यावर जाऊन थांबायचं. सो या वेक्टरचा अँगल 90 आहे ना, सो या वेक्टरचं नाव सांगा, आय इंटू एक्सेस. बरोबर बोलतोय का? याला उगा टाइमपास म्हणून जॉईन करा. कोण सांगेल याचं नाव काय? आय इंटू झेड. मी लिहित नाही कारण थोडे डायग्राम किचकट होईल, अजून त्याची गरज नाही आता, चालेल ना? सो असं समजा मी याला इथं आय इंटू एक्सेस झेड एस लिहिले, चालेल? शेवटी याचं टेल आणि याचं हेड जॉईन. दिस इज द फर्स्ट वेक्टर की लास्ट वेक्टर मध्ये जो वेक्टर सगळ्यात शेवटी जॉईन करतात त्याला म्हणता ई का ईपीएच, आणि सरांना ईपीएचच पाहिजे. बघा डायग्राम किती किचकट बनली. याच्यात तुम्ही दिवसभर बी शोधलं तर ट्रायंगल मिळत नाही, तो इथं ट्रायंगल बनवावा लागतो. मी सगळं दाखवलं, एक गोष्ट मिसिंग आहे, कोण सांगेल? आय ए झेड एस ना, ते सोडून फेज अँगल मिसिंग आहे. कोणता अँगल? फेज अँगल असतो व्होल्टेज मध्ये आणि करंट मध्ये. सो वरचा करंट आहे ना, खालचा व्होल्टेज, या दोघातल्या फेज अँगलला फाय म्हणता. काय म्हणता? आता मी तुम्हाला माझी नजर सांगतो की याला मी कसं कन्वर्ट करेल. विसरू नका विद्यार्थ्यांनो, तुम्हाला पाहिजे ई का ईपीएच. आता ईपीएच ला पायथागोरस थेरम पाहिजे ना. फक्त एक छोटी गोष्ट करत आहे मी, ही जी लाईन दिसते का, ही अशी पुढे घेऊन याला जॉईन करतो, केली, आणि याला अशीच एक पॅरलल इकडे जॉईन करतो. दिसलं? तुम्हाला किती जणांना दिसत आहे मला माहित नाही, जरा माझ्या पेन कडे लक्ष द्याल. ब्ल्यू पेन यूज करतो म्हणजे जास्त ठळक नाही, चालेल ना? हे बघा, एकदम छोटा ट्रायंगल मला दिसत आहे. फर्स्ट, जरा जास्तच खाली आलं, थांबा, बोला. फर्स्ट, सेकंड, थर्ड. ही आहे राईट अँगल ट्रायंगल. आता तेवढंच ट्रायंगल मी बाहेर काढत आहे, चालेल? बघा, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. डन. याच्यामध्ये दोन वेगवेगळे नाव आहेत बघा, एक नाव इकडे पण आहे आणि एक नाव इकडे पण आहे. सो पहिला आपण याला नावं देऊ, बाकीचं नंतर बघू, मरू द्या तिकडे. कॉल्ड ॲज ए, कॉल्ड ॲज बी, कॉल्ड ॲज सी, हा छोटा डी, इकडचा ई आणि इकडचा एफ. ज्याला ए नाव दिलं ना, मधल्याचं नाव राहिलं बघा इथलं, ठीक आहे, याचं नाव नंतर बघू आपण, चालेल ना? पहिलं तर सगळ्या साईड माहित आहेत का बघा. आता विषय कसा आहे, करून याला नाव ए दिले, इकडच्याचं नाव डी आहे ना, इकडच्याचं नाव ए, आणि इकडचा छोटा कोण आहे? एफ आहे, हो का नाही? हा आहे तुमचा राईट अँगल ट्रायंगल. बोला, राईट अँगल ट्रायंगल म्हणजे तुम्हाला हा राईट अँगल. राईट अँगल ट्रायंगलच्या समोरची साईड काय? ही का ईपीएच. चला ही साईड मिळाली, भेटली का? थांबा, कोण सांगेल छोटी साईड? छोटी साईड नंतर बघू, मरू द्या. कोण सांगेल ही साईड काय असेल? ही. बट ठीक आहे, हे बी मरू द्या. हे कोण आहे? आय ए इंटू, हे पण सेमच असेल ना. अरे हे आय ए आर ए, हे पण, चला ही साईड भेटली, आय ए इंटू, गडबड नाही, ही पण भेटली साईड, ही भेटली, ही बाकी आहे ना. कोण सांगेल ही एवढी साईड काय असेल? मी सांगतो तुम्हाला. हा कोण आहे? व्हीटी का व्हीटी? व्हीटीच्या लगतची बाजू, लगतची बाजू व्हीटी कॉस फाय. बोला, व्हीटी कॉस फाय. सो पोरांनो आपल्याला ही फक्त एवढी साईड भेटली ना, हे बघा एवढी साईड, व्हीटी की व्हीटी कॉस फाय. विद्यार्थी मित्रांनो कोण सांगेल छोटी साईड काय? लावा बरं डोकं. साइन फाय नाही येत रे, काही सांगता काही फेकता का? हो ग, हा व्हीटी आहे ना, हा व्हीटी कॉस फाय, तर हा व्हीटी साइन फाय, हे मला एवढं पाहिजे. ही व्हीटी साइन फाय, हे एवढं आहे. ज्याला ही साईड काढता आली समजायचं त्याचं मॅथमॅटिक्स चांगलं आहे. कोण आहे? पाटील विचारताय मला, क्लास टेस्टला किती युनिट्स येतात सर? आता तुमच्या क्लास टेस्टला किती युनिट येतं मी डिसाईड करेल. कॉलेज टेस्टला किती युनिट येतात हे तुमच्या कॉलेजवाले डिसाईड करतात. तुम्ही ना कधी कधी काय प्रश्न विचारता जरा बघत चला.
आणि आपण कुठल्याही इयरला विसरायचं नाही. काही सगळे फर्स्ट इयर सारखे प्रश्न विचारतो कुठे. मला रात्री कोणतं मेसेज केला होता, सर मला क्लास लावायचा. मला हा ठीक आहे बोला, मग थोडं क्लासची माहिती द्या. तर का गुट्टे सर रात्री 11 वाजता चॅटिंग करत बसतील का? इकडे बघा सर्वांनी, छोटी साईड पाहिजे. काय पाहिजे? आता मी तुम्हाला सांगतो छोटी साईड कशी मिळेल, थोडं डोकं लावावं लागेल तुम्हाला. कसं आहे विद्यार्थ्यांनो, ही मोठी साईड आहे बरोबर आहे. या मोठ्या साईड मधून जर ही साईड मायनस केली तर ही मिळेल ना. मग सगळ्यात मोठा प्रश्न आहे मोठी साईड किती आहे बघा, ही आहे. पोरांनो व्हीटीच्या लगतची बाजू व्हीटी कॉस पाय ना, तर मधली व्हीटी साइन. तुम्हाला कळतं का बघा, मोठी साईड भेटली व्हीटी का व्हीटी साइन फाय. मोठ्या साईड मधून ही छोटी साईड काय करा, मायनस. उरलं काय मी सांगू, उरलं व्हीटी साइन फाय मधून ही साईड काय केली, आय इंटू एक्सेस. संपला विषय. बघा ही पण साईड भेटली, ही पण भेटली, ही पण भेटली, ही पण. म्हणजे आता आपण पायथागोरस थेरम लावायला तयार आहे. सो मी याला लावत आहे बाय अप्लाय. कोणता थेरम? पायथागोरस थेरम. बोला हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे एडीचा ना, एडीचा स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस एईचा स्क्वेअर प्लस हाईट ईडीचा स्क्वेअर. एडीचा स्क्वेअर जशाला एई म्हणजे या दोघांची एएफ प्लस एएफ प्लस एफ ईचा स्क्वेअर प्लस ईडीचा स्क्वेअर. नाउ इट्स टाइम टू पुट द व्हॅल्यूज. एडी ची व्हॅल्यू ईपीएच चा, एएफ ची व्हॅल्यू व्हीटी कॉस फाय प्लस पहिला ड्रॉप आय ए इंटू आर ए चा स्क्वेअर प्लस रिमेनिंग व्हॅल्यू व्हीटी साइन फाय मायनस आय ए एक्सेस. विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न आहे, मागल्या फॉर्म्युल्यात आणि या फॉर्म्युल्यात एक छोटा चेंज सांगा. मागला फॉर्म्युला हा फॉर्म्युला कॉपी पेस्ट आहे, फक्त इथं सेकंड ब्रॅकेट मध्ये मागेल्यात प्लस होता तर इथे. अरे झालं ना पाठ. मग हे फॉर्म्युले फक्त दिसायला मोठे दिसतात, यांच्यात एवढा दम नाही. सो सांगा ईपीएच चा फायनल फॉर्म्युला कोण सांगेल इन ब्रॅकेट, व्हीटी कॉस फाय प्लस आय ए आर ए चा स्क्वेअर प्लस व्हीटी साइन फाय मायनस आय ए एक्सेस चा स्क्वेअर. हा भेटला गुट्टे सरांना ईपीएच चा फॉर्म्युला कॅपॅसिटिव्ह लोड साठी. कोणत्या? सो आताच याच्याबद्दल एक गोष्ट सांगतो पोरांनो, कॅपॅसिटिव्ह लोड मध्ये, कोणत्या लोड मध्ये? कॅपॅसिटिव्ह लोड असेल तर इथं थोडं उलट असतं. टर्मिनल व्होल्टेज ईपीएच पेक्षा जास्त असतो. याचा फटका हा, हे न्यूमेरिकल मध्ये शिकवणारच आहे मी तुम्हाला. याचा फटका हा बसतो की ईपीएच मायनस व्हीटी आपण व्हीटी आहे ना, सो व्हीटी जास्त आणि ईपीएच कमी आहे. सो विषय कसा आहे पोरांनो, इथं दुसरी व्हॅल्यू मोठी छोटी आहे ना, म्हणजे छोट्या व्हॅल्यूतून जर मोठी व्हॅल्यू मायनस केली तुमचं व्होल्टेज रेग्युलेशन मायनस होतं. सो शेवटी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो आणि माहित असू द्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, एमसीक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. रेजिस्टिव्ह लोड असो की इंडक्टिव्ह, बोला लोड असो की इंडक्टिव्ह, व्होल्टेज रेग्युलेशन हे पॉझिटिव्ह येतं. पण विद्यार्थ्यांनो कॅपॅसिटिव्हला व्होल्टेज रेग्युलेशन निगेटिव्ह येतं. हे मी तुम्हाला न्यूमरिकल मध्ये सांगणारच. या झाल्या तुमच्या 3 वेक्टर डायग्राम. म्हणजे आपण ईपीएच चा फॉर्म्युला प्रत्येक लोड साठी वेगळा डिटरमाइन केला. कन्क्लुजन मला कोण सांगेल? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ईपीएच फॉर रेजिस्टिव्ह लोड? फक्त ऐकायचंय. ईपीएच इज इक्वल अंडर रूट मध्ये व्हीटी ना कॉस फाय ना साइन फाय, व्हीटी प्लस आय ए आर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस ओनली आय ए एक्सेस ब्रॅकेटचा स्क्वेअर. ईपीएच चा फॉर्म्युला लॅगिंग लोड साठी, इंडक्टिव्ह लोड साठी ईपीएच इज इक्वल अंडर रूट मध्ये ब्रॅकेट व्हीटी कॉस फाय प्लस आय ए आर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस व्हीटी साइन फाय प्लस आय ए एक्सेस ब्रॅकेटचा स्क्वेअर. हाच फॉर्म्युला कॅपॅसिटिव्ह लोड साठी. दुसरा ब्रॅकेट जशाला तसा, पहिला जशाला तसा, दुसरा जशाला तसा, प्लसच्या ठिकाणी. संपला विषय. या आहे तुमच्या 3 वेक्टर डायग्राम या चॅप्टरच्या सगळ्यात महत्वाच्या. पेपर मध्ये येणार, गॅरंटी माझी येणारच. असं आजपर्यंत झालेलं नाही की वेक्टर डायग्रामवर प्रश्न आलेला नाही का ना. या चॅप्टरचा हा कोर पोर्शन आहे जो लवकर पोरांना समजत नाही. सो मला प्रत्येक वेळेस मी शिकवत राहतो. इज दॅट क्लिअर? तुम्हाला समजलं नसेल लेक्चर परत एकदा बघा, मी लगेच अपलोड करून देईल. चालेल का? हे आपलं टार्गेट आहे. मग तुम्हाला इथून पुढचा विषय काय, इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज लिहिले जातील, जे फॉर्म्युलेज व्होल्टेज रेग्युलेशनला रिप्रेझेंट करतील, ज्याच्या बेसिसवर न्यूमरिकल कंटिन्यू होतील. याच्या न्यूमरिकल इझी मध्ये मोडत नाहीत, किचकट मध्ये मोडता. त्याच्यासाठी फॉर्म्युले पाठ पाहिजे तरच न्यूमरिकल जमतील, अदरवाईज जमणार नाही. समजलं? याचे
जर तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने लेक्चर बघायचं असेल तर माझ्याकडे ऑलरेडी 3 व्हिडिओ रेकॉर्डेड आहेत, सुंदर एकदम. रेजिस्टिव्हचा वेगळा, इंडक्टरचं वेगळं, आणि ते पण मी व्हिडिओज मध्ये टाकून देईल. तुम्हाला जर प्रत्येकाला सेपरेट बघायचं बघू शकता. एक्सप्लेनेशन सेम आहे, फक्त तुम्हाला माझे कपडे वेगळे दिसतील, बाकी एक्सप्लेनेशन कॉपी पेस्ट आहे. फॉर्म्युला कधी चेंज होणार नाही. इज दॅट क्लिअर? फोटो काढा. तुम्ही लेट जाऊ दे, घरी जाऊन बघाल, पण नाही समजलं मला परत विचारा. ठीक आहे, शिकून देईल मी, टेन्शन नका घेऊ. ऑनलाईन विद्यार्थ्यांनी चांगल्या स्क्रीनशॉट काढा व्यवस्थित, आणि एक काम करा, थांबा जरा. ऑनलाईन वाल्यांना फोटो मिळून जातील,